नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबई महानगरीच्या दैनंदिन व्यवहारात महत्वाचा वाटा असणारी एक म्हणजे लोकल आणि दुसरी म्हणजे बेस्ट. पण ही बेस्ट संकटात सापडली आहे आणि त्यावर आलेलं संकट हे प्रशासकीय आहे की राजकीय असा प्रश्न आता निर्माण झालाय. राजकीय व्यवस्थेचा बळी की काय, बेस्ट याच संघटनेला आणि त्या पूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड कशाची, हाही प्रश्न आहे. संघटना माघार घेते पण कामगार मात्र माघार घेत नाहीत. हे शिवसेनेच्या संघटनेचं वागणं कितपत समर्थनीय आहे, या आणि अशाच प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या आपल्या रोकठोक कार्यक्रमात. संपाला शिवसेनेची फूस, या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत ॲडव्होकेट शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष मुंबई ग्राहक पंचायत. थोड्याच वेळात ते आपल्या सोबत असतील. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत विद्याधर दाते, संयोजक आमची मुंबई आमची बस, सुनील गणाचार्य, सदस्य बेस्ट समिती भारतीय जनता पार्टी, अनिल कोकिळ, माजी अध्यक्ष बेस्ट समिती आणि नगरसेवक यांची आपण वाट पाहतो आणि अपेक्षा आहे की शिवसेनेनं या चर्चेमध्ये सहभागी व्हावं. आणि त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत रमाकांत बने, बेस्ट वर्कर्स युनियन. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. चर्चेची सुरुवात खरं तर अनिल कोकिळ यांच्यापासून होणं अपेक्षित होतं, पण शिवसेना चर्चेत सहभागी व्हायलाच टाळाटाळ करते का काय असा प्रश्न पडावा ही परिस्थिती आहे. आजच्या घडीला काही ताज्या बातम्यांमधून जी माहिती समोर आली ती अशी सांगतेय की शिवसेनेचं नेतृत्व अर्थात उद्धव ठाकरे या बैठकांमध्ये आणि संपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी दौऱ्यानंतरचा मुहूर्त काढणार आहेत. प्राप्त परिस्थितीत मुंबईकर ऑफिसला जाण्यासाठी बहुतेक ठिकाणी जिथे त्यांना पोहोचायचं आहे तिथपर्यंत जाण्यासाठी आणि ऑफिसला गेल्यानंतर पुन्हा घरी परतण्यासाठी ज्या आव्हानांचा सामना आजच्या बेस्ट संपामुळे करतायत त्याच्या वेदनांची कदाचित नेतृत्वाला, शिवसेनेच्या नेतृत्वाला अद्याप कल्पना आलेली नाही. प्राप्त परिस्थितीत आपण त्यांची चर्चेत सहभागी होण्यासाठी वाट पाहूया. आणि यानंतर माझा पहिला प्रश्न हा रमाकांत बने यांना आहे. बने साहेब, ज्या पद्धतीनं संपाच्या साठीची प्रक्रिया राबवली गेली आहे आणि आत्ताच्या घडीला संप ज्या स्थितीत पोहोचला आहे तो पाहता मुंबईकरांच्या वेदना तुम्हाला कळतायत का अद्याप तुम्ही तुमच्या मागण्यांवर ठाम राहायचं ठरवलंय? सर्वप्रथम मी सर्व मुंबईमधील नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतंय याची कल्पना मला सुद्धा आहे. पण हे सगळं करण्यामागे ज्या पक्षांनी याच्यामध्ये निर्णय घ्यायला पाहिजे होता त्या सेनेनी याच्यामध्ये घेतलेला नाहीये. त्यामुळं नाराईजनं त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. मी परत त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो. बेस्ट वर्कर्स युनियन ही बेस्ट उपक्रमातील मान्यताप्राप्त एकमेव संघटना आहे आणि आमच्यावर जी काही कायदेशीर बंधनं असतात त्या अनुषंगाने हे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाबाबत आम्ही प्रशासनाला कळवलं होतं 12 डिसेंबर 2018 की कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, आम्ही तुम्हाला चार्टर ऑफ डिमांड सादर केलेला आहे. आपण या सगळ्या प्रश्नावर प्रशासनाकडून काही हालचाल होत नाहीयेत आणि म्हणून आम्ही 20 तारखेला या सगळ्या कामगारांचं बीएसटी मध्ये संप व्हावा की न होऊ नये याच्याबद्दल आम्ही मतदान घेतोय. त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना कळवलं होतं. 20 तारखेला सगळ्या ठिकाणी मतदान झालं. 24 तारखेला आणि त्या मतदानामध्ये जवळजवळ 96% बीएसटीच्या कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता. अगदी रमाकांत बने, आपण जे सांगताय त्या अनुषंगाने काही माहिती माझ्याजवळ आहे ती पण आपण या निमित्तानं प्रेक्षकांना देऊ. 15,161 मतं त्या जनमत चाचणीमध्ये नोंदवली गेली. त्यापैकी 14,461 जणांनी संपाला पाठिंबा दिला, 641 जणांनी संपाचा विरोध केला, तर 59 मतं ही अवैध ठरली. बने, आपण जी माहिती देताय रमाकांतजी ती निश्चितच तुमच्या लेखी महत्वाची आहे. पण आता प्रश्न या निमित्तानं मी पुढचा तुम्हाला विचारतो
की शिवसेनेनं काय करायला हवं होतं आणि मुंबईचे रक्षणकर्ते म्हणवले जाणारे हे शिवसेनेचे नेते या संपूर्ण संपाबाबत आतापर्यंत कसे वागले तेही तुम्ही या कार्यक्रमानिमित्तानं एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचू द्या. हो, ओके. गेल्या वर्षी 7 ऑगस्टला बरोबर संप झाला होता आणि तीच भूमिका होती की महापालिकेची जी म्हणजे बीएसटीची जी आर्थिक तूट आहे ती सगळं बघण्याचं महापालिकेचे कर्मचारी म्हणून महापालिका प्रशासनाची आहे. आणि त्या अनुषंगानं 7 ऑगस्टला संप झाला तर आपण सगळेजण साक्षीदार आहात. माननीय उद्धव साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तो संप मिटवला होता आणि आश्वासन दिलं होतं की आम्ही ही जी काय सी बजेट ए बजेटमध्ये मर्ज करण्याचा जो निर्णय आहे तो आम्ही इमिजिएट करू. मला सांगायला आनंद वाटेल की 14 ऑगस्ट 2018ला बेस समितीमध्ये ठराव मंजूर झाला की सी बजेट हे ए बजेटमध्ये मंजूर करायचं. 17 ऑगस्ट 2018ला मुंबई महानगरपालिकेने ठराव मंजूर केला आणि ए बजेटमध्ये सी बजेट मर्ज करायचा निर्णय झाला. पण तिथपासून आतापर्यंत तो जो राज्य सरकारकडे ठराव पाठवायला पाहिजे होता आणि त्याची प्रक्रिया करायला पाहिजे होती ती दुर्दैवानं झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आपण या निमित्तानं पुढचा प्रश्न लगेचच सुनील गणाचार्य यांना विचारू. सुनील गणाचार्य, काय प्रक्रिया झाली आणि कुठे ती अडली याचा खुलासा रमाकांत बने यांनी केलाय. तुम्हाला वाटतं राज्य सरकारच्या कडून हवं ते न घडल्यानं आजची परिस्थिती निर्माण झाली आहे? सर्वप्रथम मुंबईच्या बेस्टची जबाबदारी ही मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासन यांची आहे. बेस्ट प्रशासन हे मुंबई महापालिकेच्या अधिनियमाच्या अंतर्गत चालतं आणि त्या अंतर्गत बेस्ट प्रशासनाला आणि बेस्ट समितीला काम करावं लागतं. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांची युनियन आहे, मान्यताप्राप्त युनियन आहे. बीएसटी मध्ये BR ऍक्ट नावाचा कायदा लागू आहे आणि त्या कायद्यान्वये फक्त मान्यताप्राप्त युनियन आणि बेस्ट प्रशासन यांच्यामध्ये त्यांच्या संदर्भात जर काही निर्णय घ्यायचे असतील तर ते होतात आणि ते बेस्ट समितीच्या समोर मान्यतेसाठी येतात. आता जसं बने यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी संपाची नोटीस दिलेली होती. या नोटिसीच्या संदर्भात प्रशासन काय करतंय हे प्रशासनाने शेवटपर्यंत समितीला कळवलंच नाही. 4 जानेवारीला ज्या वेळेला एक तहकुबीची सूचना समिती समोर आली त्यावेळेला कुठे प्रशासनाने प्रथम तोंड उघडलं की अशा पद्धतीचा संप पुकारण्यात येणार आहे आणि त्यांच्या या मागण्या आहेत म्हणून. तोपर्यंत बेस्ट समितीला ह्याची काहीही माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली नव्हती आणि म्हणून हा प्रश्न आता ताबडतोबीने चिघळलेला आहे. पण आत्ताच्या घडीला रमाकांत बने यांच्या मगाच्या वक्तव्यामधलं एक वाक्य होतं की राज्य सरकारकडून काही गोष्टी होणं अपेक्षित होतं. ए बजेट आणि सी बजेटच्या संदर्भातलं सोप्या शब्दामध्ये बेस्टचं बजेट महानगरपालिकेच्या बजेटशी जोडून घेणं या अनुषंगानं कोणत्या गोष्टी करायला हव्या होत्या ज्या झाल्या नाहीत? बेस्ट समितीमध्ये गेल्या वर्षी एक ठरावाची सूचना आली होती की बेस्टचा जो अर्थसंकल्प असतो तो महापालिकेच्या अर्थसंकल्पात मध्ये विलीन करण्याच्या संदर्भात ती ठरावाची सूचना ताबडतोबीने बेस्ट समितीने मंजूर केली. ती सूचना ही मुंबई महानगरपालिकेत पाठवण्यात आली. मुंबई महानगरपालिकेने सुद्धा त्याला मंजुरी दिली. त्यानंतर तो प्रश्न गेला मुंबईच्या आयुक्तांकडे, महापालिका आयुक्तांकडे. महापालिका आयुक्तांनी तो अनेक दिवस तो प्रस्ताव आपल्याकडेच ठेवून घेतला आणि काही दिवसानंतर तो प्रस्ताव पुन्हा बेस्ट समितीच्या कडे पाठवला, म्हणजेच प्रशासनाकडे पाठवला आणि प्रशासनाला असं सांगितलं की तुम्हाला नेमकं विलिनीकरण करायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय ते तुम्ही आम्हाला सुचवा. थोडक्यात त्यांनी सुचवलंच नाही. अजूनही बेस्टच्या प्रशासनानं मुंबई महापालिकेला किंवा राज्य शासनाला बेस्टला काय अपेक्षित आहे ते सुचवलंच नसल्या कारणामुळे हा प्रस्ताव अजूनही बेस्टमध्येच पडून आहे. थोडक्यात बेस्ट कडून प्रस्ताव आयुक्तांकडे जातो, महानगरपालिका आयुक्तांकडे जातो. तो महानगरपालिका आयुक्तांच्या दफ्तरी काही दिवस पडून राहतो, त्यावर धूळ साचते. ती धूळ झटकून तो प्रस्ताव पुन्हा एकदा बेस्टला पाठवला जातो आणि बेस्ट प्रशासन पुन्हा त्यावर धूळ जमत राहण्याचाच प्रयत्न करते, असं सुनील गणाचार्य यांचं म्हणणं आहे. तात्पर्य असं आहे की या संपूर्ण प्रक्रियेत राज्य सरकारचा हस्तक्षेप कुठे दिसत नाहीये. आपण आता पुढचा प्रश्न विद्याधर दाते यांना विचारतोय. दाते सर, आपण ज्या पद्धतीनं ही सगळी चर्चा ऐकताना मनामध्ये निश्चितच हा प्रश्न घेऊन पुढे जातोय की हे खरं आहे का
केवळ आणि केवळ प्रस्तावांची ये जा आणि कार्यक्रमात या संपामध्ये ज्या पद्धतीनं जनतेचं किंवा संबंधितांची मतं नोंदवली गेली तेवढ्या पुरताच हा विषय मर्यादित आहे का याच्या मागचे काही अजून कंगोरे आहेत? नाही, याच्या पलीकडे फार अनेक मोठे प्रश्न आहेत आणि सरकारचं पूर्ण दुर्लक्ष. सरकार बीएमसी सिटी बस सर्व्हिस हा प्रत्येक देशामध्ये मोठ्या शहरांमध्ये लंडन हा एक इट्स अ मॅटर ऑफ प्राईड फॉर द सिटी. आणि इथे दुर्दैवाने हे सगळे कमिशनर आणि हे सगळे बीएसटीला दोष देऊन जणू काही म्हणजे हा पूर्ण शहराचा प्राईडचा प्रश्न आहे. ते सगळ्यांनी त्याला प्रमोट केलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली स्टेट गव्हर्नमेंटचं पूर्ण दुर्लक्ष आहे. म्हणजे अगदी आपण साधं उदाहरण दिलं तरी मंत्रालयाच्या बाजूला यशवंतराव चव्हाणांच्या नावाने एवढं सेंटर आहे आणि तिथेच बस स्टॉप आहे. पण तिथे 24 तास अशा कार्स पार्क असतात आणि त्या ब्लॉक करत असतात आणि हे मुंबईवर होतं. म्हणजे द गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि बीएमसी पॉलिसीज आर डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर द डिक्लाइन ऑफ द बीएसटी. आणि आमची संस्था आहे बेस्ट वाचवा, यांनी अनेकदा म्हणजे सजेशन्स केल्या, अजून आम्हाला चर्चेला बोलवलं नाही. आमच्या इथं अनेक एक्सपर्ट लोक आहेत. रजनी देसाई नावाच्या इकॉनॉमिस्ट त्यांनी सुरू केली ही संस्था आणि अनेक एक्सपर्ट्स आहेत, आर्किटेक्ट्स आणि टाउन प्लॅनर्स. तर असं या लोकांना न कन्सल्ट करता काहीतरी असं अत्यंत अमॅटरिश पद्धतीने नॉन प्रोफेशनल पद्धतीने अर्बन ट्रान्सपोर्ट नाही रन करतायत. तुम्ही असं म्हणताय की सर्वच देशांमध्ये, भारताच्या बाहेरच्या देशांमध्ये आणि खास करून प्रगत राष्ट्रांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अभिमानाची बाब असते आणि नुसती अभिमानाची नसते, तर माझ्या माहितीप्रमाणे ती जगावी, टिकावी, वाढावी याच्यासाठी प्रशासनाकडून अर्थात त्या सरकारांकडून प्रयत्न होत असतात. पण एक गोष्ट आहे दातेसाहेबजी नाकारता येणार नाही, बहुतेक राष्ट्रांमधल्या सार्वजनिक बस सेवा या सुद्धा तोट्यातच चालतात. नाही, याच्या मागे म्हणजे सगळीकडे यू सी दे आर बाउंड टू रन इनटू अ लॉस. म्हणजे बिकॉज द फेअर कॅन नेव्हर मॅच. यू सी द प्रॉब्लेम इज युनिव्हर्सली सबसिडी दिली जाते आणि लंडन किंवा न्यूयॉर्क कुठेही, त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही. इट्स अ मॉरल ऑब्लिगेशन. यू सी सिटी बस सर्व्हिस इट इज नॉट इट कॅन्ट बी ट्रीटेड एज अ कमर्शियल प्रॉफिट अँड लॉस. यू नो इट्स आय मीन आय थिंक दिस क्वेश्चन डझंट अराइज. सो सबसिडी तुमच्या लेखी हे कर्तव्य आहे आणि लोक कल्याणकारी राज्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देणं हे प्रशासनाचं सुद्धा तितकंच महत्वाचं काम आहे. मला हे उत्तर अपेक्षित होतं, त्या अनुषंगानंच मी आपला प्रश्न आपल्यासमोर मांडला होता. पण आता मग मी रमाकांत बने यांना विचारतो की बने, जर समजा हा सगळा विषय अशाच पद्धतीनं चिघळत राहणार असेल तर त्यामुळे मुंबईकरांना होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोणी घ्यायची आणि ती जबाबदारी कोणाच्या शिरावर निश्चित करायची? एक तर हा आम्ही गेले 2 दिवस सातत्यानं प्रयत्न करतोय, परंतु जर जबाबदारी घेण्याचा जर प्रश्न आला तर मुंबई महानगरपालिका आणि बीएसटी याच्यामध्ये सत्तेमध्ये असणारे शिवसेनेची ही संपूर्ण जबाबदारी आहे आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. अगदी सुनील गणाचार्य, आपल्याला काय वाटतं, ही जबाबदारी कोणाच्या शिरावर दिली गेली पाहिजे? निश्चित ही मुंबई महापालिकेची आणि बेस्ट समितीची मिळूनची ही जबाबदारी आहे. मुंबई महापालिकेमध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, परंतु मी बघतोय की गेली 3 वर्ष हे याच्यावरती बिलकुल लक्ष देत नाहीत. वारंवार बेस्ट समितीचा तुटीचा अर्थसंकल्प महापालिकेकडे अनुदानासाठी पाठवला असताना गेली 3 वर्ष तो सातत्याने परत पाठवला गेलेला आहे स्टँडिंग कमिटीच्या मार्फत. स्टँडिंग कमिटीने खरं म्हणजे त्यांच्या विविध कलमांचा आधार घेऊन बेस्टला मदत करणं, फायनान्शियल मदत करणं गरजेचं होतं. आपण बघतात ही परिस्थिती का आली त्याचं मी एक थोडक्यात सांगतो. याच्यापूर्वी बीएसटीच्या विद्युत पुरवठा विभागाचं जे अधिक्य आम्हाला प्राप्त होत होतं ते संपूर्णपणे आम्ही परिवहन विभागाची तूट भरून काढण्यासाठी वापरत होतो. परंतु 2003चा विद्युत कायदा आला आणि त्यानंतर त्यातलं जे प्रॉफिट आहे त्याच्यातले जे अधिक्य आहे ते इकडे क्रॉस सबसिडाईज करण्याचं बंद करण्यात आलं आणि त्यामुळे बेस्टची जो परिवहन विभाग आहे, वाहतूक विभाग आहे, हा तुटीत जायला लागला. ही अलाराम हा ज्यावेळेला घंटा धोक्याची वाजायला लागल्यावरच
आम्ही मुंबई महापालिकेच्या लक्षात आणून दिलं होतं की ही रक्कमाची तरतूद आता तुम्हाला करावी लागेल, परंतु दुर्दैवानं सत्ताधारी शिवसेना पक्षाने महापालिकेमध्ये अशा पद्धतीचे ठराव मांडले नाहीत, मंजूर करून घेतले नाहीत आणि बीएसटीकडे संपूर्ण दुर्लक्ष करायला सुरुवात केलं आणि आज बीएसटी 2000 कोटी रुपयाच्या कर्जाच्या विळख्यामध्ये, 2200 कोटी रुपयाच्या संचित तुटीच्या विळख्यामध्ये, 350 कोटी रुपये आमच्या माजी कर्मचाऱ्यांची देणी देण्याच्या ह्याच्यामध्ये आणि सुमारे 2500 कोटीचा जो TDLR वसूल करण्यामध्ये आला आमच्या विद्युत ग्राहकांकडून, त्याची आज लटकती तलवार सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जी आहे त्याच्यामध्ये अडकली आहे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त पूर्णपणे आपलं हात झटकतायत. प्रशासनाच्या मागण्याबाबतीत तर निश्चितच प्रश्न उपस्थित होतीलच, पण एकदा एकत्रित आकडा सांगा की आत्ताच्या घडीला बेस्टची तूट केवढी आहे? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बेस्टची संचित तूट 2,2500 कोटी रुपयाची आहे. बेस्टवरती 2000 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि बेस्टला सुमारे आपल्याला जर ते 2500 कोटीची हे धरलं तर सुमारे 3,500-4,000 कोटी रुपये मार्केटमध्ये देणं आहेत. 350 कोटी रुपये कर्मचाऱ्यांचे आहेत, 2500 कोटी ते आहेत, त्याबरोबर 500 कोटी रुपये राज्य शासनाचे सुद्धा देणं आज बीएसटीला आहे. मगाशी आपण म्हटलं की राज्य शासन याच्यात उदासीन आहे, तशातला भाग नाही. केंद्र शासनाने त्यांच्या जवाहरलाल नेहरू योजनेच्या अंतर्गामध्ये अनेक बसेस बीएसटीला दिलेल्या आहेत, 50% सबसिडाईज त्याच्यामध्ये केलेलं आहे. सध्याच्या शासनानं बीएसटीला 50 तेजस्विनी बसेस ज्या फक्त महिलांकरता चालवण्यासाठी मंजूर करून दिलेले आहेत, त्याचे पैसे सुद्धा बेस्टला दिलेले आहेत. 25 बसेस MMRDAच्या वतीनं मुंबईच्या धारावी डेपोमधून सध्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये चालवण्याकरता फ्री दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो काही व्हायबिलिटी गॅप राहील तो सुद्धा आम्ही भरून देऊ अशी सुद्धा त्यांना हे अग्रीमेंट करून दिलेलं आहे. याचा अर्थ राज्य शासनाने आपली मदत करण्याचं हे दिलं आहे आणि जोपर्यंत हा विलिनीकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे जर आलाच नाही तर त्याच्यामध्ये ते स्वतःहून काय करणार आहेत? काय अपेक्षा सत्ताधारी पक्षाला आहे की राज्य शासनाने स्वतः त्याच्यात उडी घ्यावी? अगदी मला कळत नाही. तुम्ही बोलत असताना खरं तर आपण मगाचपासून एका गोष्टीची अपेक्षा करतोय की शिवसेनेने या चर्चेमध्ये सहभागी व्हावं. दुर्दैवानं त्यांच्याकडून जे अपेक्षित प्रतिनिधी या चर्चेमध्ये येणार होते त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारे सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. अनिल कोकीळ यांना वारंवार संपर्क करून सुद्धा या चर्चेतून शिवसेना पळ काढते. हे शिवसेनेचं मुखपत्र आहे सामना आणि या सामनाच्या पहिल्या पानावर ज्या पद्धतीनं प्रेक्षकांना त्रास होतोय, ज्या पद्धतीनं मुंबईकरांचा छळ या संपामुळे होतोय त्याच्या स्पष्टपणे बातम्या दिलेल्या आहेत. या बातम्या जर समजा शिवसेनेच्या नेतृत्वाला वाचल्यानंतर सुद्धा हस्तक्षेपासाठी 24 पेक्षा जास्त तास लागणार असतील तर मग मुंबईकरांचा रक्षणकर्ता आणि मुंबईकरांचा वाली असा दावा शिवसेनेच्या नेतृत्वाने करावा का, हा प्रश्न शिरीष देशपांडे यांना. नमस्कार. मुळात सर्वप्रथम मी इथे ग्राहकांच्या तर्फे एक बाजू स्पष्ट करू इच्छितो की ग्राहकांना जो दररोज स्वतःचे पैसे खर्च करून रोजीरोटीसाठी बसचा वापर करतो त्याला या राजकारणात स्वारस्य नाही. आत्तापर्यंत जे आत्ता देखील आपण ह्या चर्चेत पाहिलं आणि जे ह्याच्या पुढेही आणि ह्याच्या आधीही होत होतं आणि ह्याच्या पुढेही होईल की ती म्हणजे राजकीय टोलवाटोलली. प्रत्येकजण चेंडू दुसऱ्याच्या कोर्टात कसा जाईल आणि दुसरा पक्ष, माझा पक्ष सोडून दुसरा पक्ष कसा याला जबाबदार आहे हे सांगण्यातच ह्याच्यात मला वाटतं मानतोय, स्वतःला समाधानी मानतोय. प्रश्न असा आहे की आज BSTचा प्रॉब्लेम काय आहे. आता जसं सुनीलजींनी सांगितलं की बाबा किती तोट्यात आहे BST आणि BST जर का तोट्यात असेल तर तिला वाचवणं हे आपल्या पुढचं आव्हान आहे. आता ह्या पक्षांनी काय केलं, त्या पक्षांनी काय केलं, ह्या युनियननी काय केलं आणि त्या युनियननी काय केलं, याच्यापेक्षा आज ऐरणीवर कुठले प्रश्न आले पाहिजेत. तर BST का बुडते, BST का तोट्यात जाते आणि त्याच्यासाठी करायचे उपाय, ही खरं म्हटलं तर फ्रेम पाहिजे. अगदी. पण प्रेक्षकांच्या अनुषंगाने माझा आपल्याला एक शिरीषजी प्रश्न आहे की मग हा एक मुद्दा जो तुम्ही सांगता आहात तो आपण परत एकदा चर्चेला घेताना घेऊच, पण मला प्रेक्षकांच्या अनुषंगाने प्रश्न आहे आणि खास करून बेस्टचे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना आत्ताच्या घडीला केवळ आणि केवळ त्रास सहन करण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही का? दुसरा मार्ग आता नाहीच आहे, कारण शेवटी BST ही अत्यावश्यक सेवा म्हटली तर बाकीचे कितीही पर्याय जरी असले, आज आपलं मुंबई शहराचं जर का एकंदरीत टोपोग्राफी तुम्ही पाहिलीत तर स्टेशनपासून बरेच लांब इथपर्यंत आपल्या वसाहती गेलेल्या आहेत. तर त्यामुळे
इव्हन रेल्वेला जोडणारी BST ही एकच महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यांना रिक्षा आणि टॅक्सी दररोज परवडत नाही, हे मान्य करायला पाहिजे. आणि त्यामुळे ही अत्यावश्यक सेवा आहे. आता ही अत्यावश्यक सेवा असली की मगाशी जे चर्चेत जो मुद्दा आला होता की ही अकाउंटेबिलिटी कोणाची, जबाबदारी कोणाची, तर महापालिकेची आणि BST समितीची. आता मी मूलभूत मुद्द्याला जातो. BST कमिटीची रचना कशी आहे ते बघा. BMC ऍक्टमध्ये काय म्हटलेलं आहे की ही 17 जणांची कमिटी असेल आणि त्याच्यावर किमान एक कॉर्पोरेटर असेल. ही रचना लक्षात घ्या, किमान एक. आणि बाकीचे जे असतील हे तज्ज्ञ असतील, अकाउंटिंग मधले असतील, ऍडमिनिस्ट्रेशन मधले असतील, ट्रान्सपोर्ट मधले असतील, प्रशासनामधले असतील. आज काय संरचना आहे त्याची? 17च्या 17 कॉर्पोरेटर्स आहेत. कुठे गेले तज्ज्ञ? कॉर्पोरेटर तज्ज्ञ असू शकतात की पण आहेत का, हा प्रश्न आहे. आणि मग असं असतं तर आज आपण ह्या परिस्थितीवर आलोच नसतो. तर त्यामुळे मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की BST ही जर का आपल्याला कार्यक्षमपणे चालवायची असेल तर तुम्हाला तज्ज्ञांची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही. नुसतं राजकारण्यांना इथे आणून, अगदी भले ते लोकप्रतिनिधी असतील, पण प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी घ्या ना. आज 6 पक्ष आहेत, 6 पक्षांचे 17 नगरसेवक तिकडे आहेत. 6 पक्षांचे 6 प्रतिनिधी असू देत, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना प्रतिनिधी द्यायला हरकत नाही. पण 11 तज्ज्ञ आणा की. आज तुम्ही BST म्हणताय कशी त्या चालवायची पद्धतीनं हा मुख्य प्रश्न आहे. अगदी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून हा प्रकल्प, हा उपक्रम चालवता येईल का, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय. विद्याधर दाते, आपण ब्रेकवर जाणार आहोत, मात्र तुम्हाला या चर्चेत काही मुद्दा मांडायचा आहे. कृपया थोडक्यात मांडा, त्यानंतर आपण एक जाहिरातीची छोटी विश्रांती घेणार आहोत. म्हणू अगदी या नाही, देशपांडे म्हणतात त्यांच्याशी मला थोडंसं वेगळा मुद्दा आहे की ट्रान्सपोर्ट इज बेसिकली अ पॉलिटिकल इश्यू. इट इज अ पॉलिटिकल, यू रिक्वायर पॉलिटिकल विल. आणि हे व्यंकय्या नायडू स्वतःच म्हणाले मागे. ते मी अनेकदा इंटरनॅशनल कॉन्फरन्सला जातो या सेंट्रल गव्हर्नमेंटने ऑर्गनाईज केलेल्या. व्यंकय्या नायडूच म्हणाले की आमच्याकडे पॉलिटिकल विल नाही आहे, आम्हाला करायचं आहे, पण मोस्टली इट इज ऑल लिप सर्व्हिस. नाही, पण देशपांडेंनी ते म्हटलं ना की 6 पक्ष आहेत, 6 पक्षांचा एक माणूस प्रत्येकी घेऊन आपण 6 राजकीय माणसं घेऊ शकतो. अध्यक्षच वाटल्यास राजकीय करावा, पण तज्ज्ञांना यायला नको म्हणावं, असं कसं काय? नाही, तसं नाही म्हणत आहे मी. माझं काय म्हणणं आहे, पॉलिटिकल पार्टीजना कमिटमेंट नाही आहे कोणत्याच. आणि यू सी दिस बेसिकली अ राईट विंग अफेअर. म्हणजे रिपब्लिकन्स अमेरिकेमध्ये किंवा मार्गारेट थॅचर यांनी प्रायव्हेटायझेशन केलं आणि यू सी द होल सिस्टम इज कोलॅप्स्ड, एस्पेशली ब्रिटिश रेल. यू सी प्रायव्हेटायझेशन मॉडेल इज फेल्ड कम्प्लिटली. आणि तिथे ब्रिटिश रेल आता पुन्हा सरकारच्या तर्फे चालवा अशी मागणी होती. सो इट्स अ राईट विंग यू सी ड्राईव्ह टू प्रायव्हेटाइज आणि demolish public transport. It's a international agenda and to promote the car lobby. So it's a very big conspiracy, may be a big word, but it is nearly that. अगदी आपण त्या मुद्द्यावर आता चर्चेच्या निमित्तानं पुढच्या भागामध्ये येऊच, पण तुर्तास आपण एक छोटासा जाहिरातींसाठीचा ब्रेक घेतोय. नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. दुसऱ्या भागाच्या चर्चेची आपण सुरुवात करतोय. विषय आजचा आहे बेस्ट संपाबाबतचा. अर्थातच या बेस्ट संपामध्ये शिवसेनेची भूमिका काय आणि शिवसेनेची या संपाला फूस आहे का, या प्रश्नांची उत्तरं द्यायला अनिल कोकीळ यांना वारंवार संपर्क केला गेला. त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. तर आशिष चेंबूरकर यांनी मात्र बैठकीत आहे असं कारण देत या चर्चेत सहभागी होणं टाळलंय असंच म्हणावं लागेल. आत्ताच्या घडीला आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांच्या सोबत ही चर्चा पुढे नेतोय आणि बेस्टच्या बाबत चर्चा का करणं गरजेचं आहे हेही या निमित्तानं सुस्पष्ट करायला लागेल. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं आर्थिक बजेट, अर्थसंकल्प हा थोडका नाही. 27,298 कोटी रुपये उलाढाल असलेला हा अर्थसंकल्प आहे. त्यापैकी बेस्टचे जे कर्मचारी काम करतायत त्यांची संख्या 35,000पेक्षा अधिक आहे. 3,337 पेक्षा जास्त बसेस रस्त्यांवर धावतायत आणि मुंबईतल्या सुमारे 25 लाखापेक्षा जास्त प्रवाशांशी हा प्रश्न निगडीत आहे. तेव्हा मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे, तिथे इतक्या लाखो माणसांना जर एका संपामुळे त्रास सहन करावा लागत असेल तर त्याबाबत संबंधितांना जाब विचारणं ही आमची जबाबदारी आहे. आधीच्या चर्चेत या बेस्ट संपासाठी जबाबदार कोण,
या संदर्भातली चर्चा झाली, पण आता आपल्याला कारणांपलीकडे जाऊन उत्तरं शोधायची आहेत आणि म्हणून या भागात आपण चर्चा करणार आहोत की नक्की बेस्ट फायद्यात का नाही आणि बेस्ट फायद्यात आणण्यासाठी काय करावं लागेल. वेगळे वेगळे प्रश्न आपण चर्चेला घेऊ. सगळ्यात पहिला प्रश्न आणि पहिला त्या निमित्तानं उत्तर अपेक्षित आहे ते सुनील गणाचार्य यांच्यापासून. सुनीलजी, कृपया स्पष्ट, नेमकं, थेट सांगा, बेस्ट फायद्यात का असू शकत नाही? सर्वात पहिलं, बेस्ट ही फायद्यासाठीची हे आहे असं कोणी समजू नये. बेस्ट ही सेवा देण्याची व्यवस्था आहे. मुंबईमधल्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठीचं हे एक साधन आहे. आता यासाठी आम्हाला जो ताफा ठेवावा लागतो, विविध ठिकाणी ठेवावा लागतो आणि आम्हाला विविध कायद्याअंतर्गत बंधनं बीएसटीच्या प्रशासनावरती आहेत. उदाहरणार्थ इथे BR ऍक्ट लागू आहे, फॅक्टरी ऍक्ट लागू आहे, BMC ऍक्ट लागू आहे आणि इतर कामगारांचे अनेक कायदे लागू आहेत. आणि त्याच्यामुळे बीएसटीचा जो खर्च आहे हा खर्च थोडासा वाढीव आहे. आमची 27-28 डेपोमध्ये पूर्ण 24 तास हे काम चालू असतं. बीएसटीची बस कधीही बंद नसते. सकाळी 3:30-4 वाजल्यापासून सुरू होते ते रात्री 1:30 वाजेपर्यंत चालू असते. त्यामुळे त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग तिन्ही शिफ्टमध्ये ठेवणं ही एक आमची जबाबदारी असते. बीएसटीची बस मेंटेनन्ससाठी फक्त रात्रीचे 4 तास हे कर्मचाऱ्यांना मिळतात. त्याच्यात ती उत्कृष्ट ठेवून पुन्हा सकाळी 5 वाजल्यापासून ती रस्त्यावरती धावणं ही एक खरं म्हणजे कसरत आहे. थोडक्यात तुम्ही जे सांगताय त्याला जो इंग्लिश शब्द आहे ऑपरेशनल कॉस्ट, चाक फिरतं ठेवण्याच्यासाठी जी काही मेहनत घ्यावी लागते त्याचा खर्च हा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो असं तुमचं म्हणणं आहे. पण शिरीष देशपांडे, तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं का की केवळ आणि केवळ व्यवस्थापन करण्यातल्या गल्लतींमुळेच बेस्ट तोट्यात गेली आहे? मला वैयक्तिकरित्या नेहमी हा प्रश्न पडत असतो की बेस्टच्या डबघाईला येण्यामागे आर्थिक नियोजन नसणं हे सुद्धा एक कारण आहे. बीएसटीची आजची परिस्थिती जर का आपण पाहिली तर त्याला बरीच कारणं कारणीभूत आहेत. एक म्हणजे बीएसटी ही नॉन प्रॉफिटेबल झालेली आहे. प्रॉफिट हा मोटिव्ह नाही हे सुनीलजींनी सांगितलं ते बरोबर आहे. इट इज अ सोशल ऑब्लिगेशन आणि फॉर दॅट दे हॅव टू परफॉर्म. पण त्याचा अर्थ असाही नाही की डबघाईत जाणं, कारण डबघाईत गेला तर तुम्ही वाचणारच नाहीत. मुळात तुम्हाला ते सस्टेन करावं लागेल. आता प्रश्न असा येतोय की का हे होत आहे की एकतर बीएसटीला जे पर्याय उपलब्ध होत गेले आणि स्पर्धा निर्माण होत गेली त्या स्पर्धेला बीएसटी व्यवस्थितपणे आणि इफेक्टिव्हली तोंड देऊ शकली नाही. तुम्ही या निमित्तानं हेही सांगा की अशा प्रकारची आव्हानं इतर कोणत्या देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसमोर आली आणि तिथे त्यांना काय पर्यायी उत्तरं देण्यात आली? मुळात मी कुठल्याही देशाचं उदाहरण देणार नाही, पण मी एक थेरॉटिकली असं सांगू शकेन की कुठलीही कंपनी शेवटी तुम्हाला बीएसटी ही ट्रान्सपोर्ट कंपनी आहे म्हणून चालवावी लागेल हे लक्षात घ्या. कारण तिथे कामगार आहेत. सुनीलजींनी जसं सांगितलं तसे त्यांना तुम्ही 4-5 नाही 10 कायद्यांचं कंप्लायन्स करावं लागतं. हे प्रत्येक कंपनीला करावं लागतं. अशा वेळेला ती कंपनी व्यावसायिक तत्वावर चालणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि आर्थिक नियोजन हे त्यातलं महत्त्वाचं अंग असतं. आता अशा वेळेला ट्रेड युनियनचाही भाग आहे की कर्मचाऱ्यांनी किती आपण आपल्याकडे पगार मागावेत आणि आज इतक्या डबघाईला आलेलं असताना देखील आम्हाला बोनस हवायच आणि म्हणून परत संपावर जाणं हे कितपत योग्य आहे हाही प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने जे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट सिस्टीम, आज बीएसटी आज एकंदरीत रस्त्यावर वाढलेला ट्रॅफिक पाहिला तर त्यामुळे बाकीचे पर्याय जे आहेत त्याच्यात पॅसेंजर शिफ्ट होत गेलेला आहे. जो नाईलाजाने आहे तो तिकडे आहे. तर त्यामुळे ह्याला तुम्ही फास्ट ट्रॅक काय करणार का बीएसटीचे ट्रान्सपोर्टची सेवा, असे वेगवेगळे मल्टीप्रॉंग अप्रोच ह्याला पाहिजे. आणि जसं प्रायव्हेट कंपन्यांमध्ये असतं की प्रायव्हेट कंपनी एखादी डबघाईला आली की त्याला टर्न अराउंड करण्यासाठी एखादा बाहेरचा कोणतरी एक्सपर्ट आणतात, एखादा नवीन MD आणतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणतात. मला वाटतं अशा पद्धतीने 2 गोष्टी आपल्याला करता येतील. एक, बीएसटीची जी समिती जी आहे मगाशी जी मी म्हटलं ते त्याची पुनर्रचना होणं आवश्यक आहे. अगदी तो तुम्ही 6 मुद्दा नगरसेवक मगाशी मांडलेला पण आहे. आणि तज्ज्ञांचा तुम्ही सल्ला घ्या. त्याच्यात तुमचे अकाउंटिंग तज्ज्ञ असतील, ट्रान्सपोर्ट एक्सपर्ट असतील आणि हाऊ टू टर्न अराउंड बीएसटी आणि याच्यात युनियन्सनाही विश्वासात घेतलं पाहिजे, कामगारांना विश्वासात घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सरकारने खूप प्रोएक्टिव्ह रोल, म्हणजे महापालिकाच नाही तर सरकारने देखील प्रोएक्टिव्ह रोल घेऊन बीएसटीला वाचवणं आणि बीएसटी एक पूर्वीची जी त्याची शान होती
तितकी ते हे करून तिला कार्यक्षम करणं ही आपल्या सगळ्यांची अगदी. जबाबदारी आहे. तुम्ही असं मी मगाशी निश्चित दोन मुद्दे प्रामुख्यानं मांडलेत. त्यातला एक मुद्दा पगाराच्या संदर्भातला होता आणि दुसरा मुद्दा होता युनियनच्या सजग असण्याचा. आपल्यासोबत बेस्ट वर्कर युनियनचे नेते आहेत रमाकांत बने. तेव्हा बने साहेब, एका गोष्टीचा खुलासा आता तुमच्याकडून हवाय. जेव्हा जेव्हा संप होतो तेव्हा तेव्हा त्या संपाचा त्रास ज्यांना होतो ती माणसं पटकन एक प्रतिक्रिया देतात की एवढा पगार कशाला, आणि इतका पगार दरवेळेला मागत वाढीत स्वरूपातला का मागायचा, म्हणजे पगारवाढ का मागायची, याची काय उत्तर आहेत? कारण आज जे प्रेक्षक तुम्हाला ऐकतायत ते तुमच्या बाबतची सहानुभूती गमावून बसतील जर वारंवार अशा प्रकारचा त्रास, छळ संपामुळे ते सहन करत राहिले तर. एक गोष्ट अशी आहे की मला किमान वेतन मिळालं पाहिजे, ही जी भूमिका आहे ही अतिशय रास्त आहे आणि ते सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. कारण बीएसटीचा कर्मचारी असेल किंवा महानगरामध्ये राहणारा कुठलाही कर्मचारी असेल, त्याला किमान वेतन मिळालं पाहिजे, ही एक भूमिका आहे. आणि जर बेस्ट वर्कर्स किंवा बेस्ट कर्मचाऱ्यांबद्दल जर सांगायचं झालं, ज्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन आपण दोन भाग केलेत की जे 12 ते 13 हजार ज्युनियर ग्रेडचे जे कर्मचारी आहेत साहेब, त्यांना सांगायला दुर्दैव वाटतं की त्यांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही. आज जे किमान वेतन आहे ते 18,000 रुपये किमान वेतन आहे. बीएसटीचा हा जो अहोरात्र काम करणारा, ज्याचा मगाशी गणाचार्य साहेबांनी उल्लेख केला की अहोरात्र काम करणारा हा कर्मचारी, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, वारा असो, महापालिकेच्या किंवा महापालिका नगरामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना, लोकांना सेवा दिली जाते. त्यांना फक्त 14 ते 15,000 रुपये पगार मिळतो, जो किमान वेतनापेक्षाही कमी आहे. मी तुम्हाला सांगेन की आज मुंबई महानगरपालिकेमध्ये जो कंत्राटी कामगार आहे त्याला 570 रुपये किमान वेतन रोजचं मिळतं. 26 दिवसाचा जर पगार काढला आणि त्याच्यावर 46% लेव्ही पकडली तर तो पगार 22,000च्या घरात जातो. साधा किमान वेतन मिळालं पाहिजे, कारण शेवटी जो कर्मचारी पोटा पाण्यासाठी एवढ्या किलोमीटर अंतरावरून जातो त्याचं घर 7 आणि 8,000 रुपयामध्ये चालणं अशक्य आहे. आणि हे या नगरामध्ये राहणारा प्रत्येक जण जाणतो. फक्त तो वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असेल, आम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतो त्यामुळे नेहमीच टीकेचं काम करतो, पण शेवटी मी घराच्या बाहेर पडतो, मी कुटुंबासाठी काम करतो, माझ्या एकट्यासाठी पूर्ण कुटुंब राबत असतं. त्याचं योग्य संगोपन, मुलांचं शिक्षण एवढं करण्यासाठी 8,000 रुपयामध्ये किंवा 9,000 रुपयामध्ये मुंबईमध्ये करू शकतो का, नाही, हा मग खरा बने प्रश्न साहेब, आहे. एका आणि गोष्टीचा त्यामुळे आणखीन खुलासा आमची या निमित्तानं करा. जर समजा किमान वेतन बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मिळत नसेल तर आत्ताच्या घडीला तुम्ही कोणत्या पदासाठी किती रुपये पगार मागताय? हो, आणि बोनसचं देखील कसं समर्थन करताय हे अगदी कळून अगदी देत लोकांना. मी त्या मुद्द्यावर खरं तर येणारच होतो. बोनस बाबतही एकदा तुमचा खुलासा हवाय, पण तुम्ही अगदी, अगदी, सगळ्यात अगदी, आधी अगदी, अगदी. पगारांच्या होय, बाबतीत होय. पदानुसार आम्हाला सांगा, तुम्हाला किती पगार कुठल्या पदाला हवाय? हो 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 मुंबई महानगर म्हणजे बीएसटी उपक्रमामध्ये योग्य प्रकारचं क्लासिफिकेशन झालेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे ते जे म्हणजे अनस्किल, सेमी स्किल, स्किल, हायली स्किल, मास्टर्स कापमन अशा प्रकारचं विविध प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. बीएसटी मध्ये एक मास्टर ग्रेड आहे जी 50 वर्षाची आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या स्टेज बसवलेल्या आहेत. आम्ही जी भूमिका घेतलेली आहे की बीएसटीची जी 7,930 रुपयानं जो पगार चालू होतोय, ती हे जे 12,000 लोक आहेत त्यांना ते बेसिक पूर्वलक्षी प्रभावानं देण्यात यावं, ही आमची पहिली मागणी आहे. आणि त्याच्यानंतर जो 2016 पासूनचा जो करार प्रलंबित आहे, 2016 पासूनचा, म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावानं मिळाला, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता जानेवारी पासून मिळाला. आज 19 मध्ये आम्ही आहे, जानेवारी 19 मध्ये 3 वर्ष आम्ही 2 वर्ष होऊन गेली, 3रं वर्ष पूर्ण झालंय. या कालावधीमध्ये जो काय महागाई वाढलेली आहे, ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत, ते जो वेतनाचा जो भाग आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. आणि दुसरं, मगाचपासून जी चर्चा चालू झालेली आहे की महापालिका म्हणजे बीएसटी तोट्यात की फायद्यात, हे बघण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण महापालिकेची बीएसटी ही सेवा आहे, ती नफा तोट्या या सदरामध्ये न बघता ती आधिक्याने तूट या स्थितीमध्ये बघितली पाहिजे. नाही, मी मग तुम्हाला सांगेन की जर समजा बीएसटी तुटीत असेल तर बीएसटी तुटीत असताना बोनसच्या साठी वारंवार तिला नाडणं हे कितपत योग्य आहे, समर्थनीय आहे का? हा, आपल्या भूमिका म्हणजे तुम्ही अर्धवट म्हणजे साहेब असं आहे की आजचे जे आम्ही प्रश्न भूमिका घेऊन मांडलेली आहे याच्यामध्ये बोनसचा प्रश्न आपण आता बाजूला ठेवून 3 महत्वाचे प्रश्न आम्ही याच्यासमोर आलेलो आहे. एक, की जे ज्युनियर ग्रेडचे कर्मचारी आहेत
त्यांना 7,930 हा किमान जो त्यांचा स्टार्टिंग ऑफ द बेसिक आहे तिथं पूर्वलक्षी प्रभावानं त्यांचं नियोजन करावं. दुसरा जो भाग आहे की मगासून जी चर्चा आहे की बीएसटीतलं जे सी बजेट आहे जे नेहमी कायम तुटीमध्ये असू शकतं ते त्याचा जो ए बजेट आहे त्याच्यामध्ये विलीनीकरण व्हावं जेणेकरून हा प्रश्न कायमचा सुटू शकतो. आणि तिसरा जो मुद्दा आहे की जो वेतनाचा जो चार्ट ऑफ डिमांड आम्ही 2016ला सादर केलेला आहे 18 पर्यंत त्याच्यावर चर्चा होत नाही. आता 19 वर्ष चालू झाले, 3रं वर्ष चालू झालेलं आहे, तर त्याच्यावर विनाविलंब चर्चा चालू कराव्यात आणि त्यापोटी काहीतरी पैसे आम्हाला द्यावेत जी काय महागाईला तोंड देण्याच्या अनुषंगानं इंटरिम वाढ द्यावी. तुमचा ह्या मुद्दा तीन लक्षात महत्त्वाच्या आलाय. भूमिका घेऊन आम्ही चाललेलो आहोत. अगदी मुद्दा तुमचा लक्षात आलाय. विद्याधर दाते आपल्या बरोबर आहेत. दाते साहेब, तुम्हाला वैयक्तिकरित्या पटतंय ही ज्या पद्धतीनं उत्तरं दिली जात आहेत की हा सगळा विषय हा किमान वेतनापुरताच आहे आणि ज्या बेस्ट सेवेबद्दल आपण बोलतोय त्या सेवेच्या तोट्यात जाण्याला याच गोष्टी कारणीभूत आहेत? नाही, त्याच्यामागे मोठी कारण आहेत. आय मीन वी हॅव टू गो बियॉन्ड दिस पे अँड ऑल दॅट. सी, एक कारण म्हणजे बीएसटीचं स्पीड कमी होतोय आणि त्याचं मुख्य कारण आहे ऑटोमोबाईलचा नंबर वाढतोय आणि अनलेस दॅट इज चेक नोवेअर इन द वर्ल्ड कॅन पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हाइव्ह अँड प्रॉस्पर अनलेस द नंबर ऑफ कार्स इज चेक. आणि दिल्लीमध्ये अगदी लेटेस्ट बातमी आहे की त्यांनी एक कमिटी स्थापन केली आणि दे आर गोइंग टू इम्पोज अ व्हर्च्युअल फ्रीज. आय मीन दे आर जस्ट थिंकिंग, कारण ते केल्याशिवाय तुमच्या बसेस जाऊच शकणार नाहीत, कारण हे वाढत चाललं आहे नंबर. आणि सगळ्या ज्या पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटच्या सध्या, हायर FSI आणि रिडेव्हलपमेंट, यातून आणखीन मोटर कार्स रस्त्यावर येणार आणि त्याच्यामुळे BSTवर आणखीन ॲडव्हर्स इम्पॅक्ट होणार आहे. त्यामुळे हे जर इश्यू आपण लक्षात घेतले नाही तर आय मीन कशा बेस्ट. अगदी तुम्ही मांडत असलेला एक मुद्दाही तेवढाच गंभीर आहे की शहरांमध्ये ज्या पद्धतीनं खासगी वाहनं वाढत आहेत त्यामुळे रस्त्यांवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी असलेली जागा कमी होत चाललेली आहे. हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. शिरीष देशपांडे, तुमच्या लेखी तोडगा काय आहे? कारण काही सकारात्मक उत्तरं, सकारात्मक माहिती आणि दिशा सुद्धा या चर्चेतून आली पाहिजे. मुळात ह्याच्या आधी मला एक जरा मुद्दा इथे आणायचा आहे आणि तो म्हणजे मगासपासून जी चर्चा चालली सी बजेट आणि ए बजेट. मला वाटतं सन्माननीय सदस्यांनी हे जाहीर करावं की सी बजेट जर का उद्या ए बजेटमध्ये कन्वर्ट झालं, जे झालं नाही त्याला कोण दोषी आहे वगैरे हा मुद्दा आला आहे. प्रश्न असा आहे की त्याचा आर्थिक बोजा किती असणार आहे हे तुम्ही जाहीर करा आणि तो बोजा परत BST सहन करू शकणार आहे की नाही हा त्याच्यातला मुद्दा आहे. कारण नुसतं सी बजेट ए बजेट ते त्यांनी केलं नाही, ते त्यांनी पाठवलं नाही वगैरे हा मुद्दा गैर लागू आहे. आर्थिक बोजा किती येणार आहे, त्याच्यामुळे त्याचं इम्प्लिकेशन काय आहे आणि तो BST सहन करू शकणार आहे. अगदी आपण याचं लगेच उत्तर इथल्या इथेच सुनील गणाचार्य यांच्याकडून घेऊ शकतो. सांगा. मी याच्यापूर्वीच सांगितलं होतं की BST वरती सध्या 2,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. BSTची एकूण संचित तूट 2,200 कोटी रुपयाची आहे. BSTला जी बाहेरची देणी आहेत त्याच्यामध्ये 350 कोटी रुपयाचं कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी देण्याचं बाकी आहे. सुमारे 500 कोटी रुपयाचा कर राज्य सरकारला भरण्याचं बाकी आहे. अशा पद्धतीची एवढी रक्कम आहे आणि एक साधारण गणित जर करायचं झालं तर 5,000 कोटी रुपयाचा TDLR ची केस अजूनही पेंडिंग आहे. ती अगदी. जर पण एक BSTच्या 5,000 विरोधात कोटीची- गेली, हा, ती 5,000 BSTच्या कोटीची विरोधात रक्कम- गेली तर तेही पैसे त्याच्यावरती येतील. अगदी. त्यामुळे ही रक्कम नेमकी कोणी कशी भरावी याच्यावरती खरं म्हणजे बेस्ट प्रशासन, सत्ताधारी पक्ष आणि महापालिका आयुक्त यांच्यामध्ये चर्चा होऊन मग ह्याच्यावरती फॉर्म्युला निघू शकतो असं माझं मत. अगदी. देशपांडे साहेब, आपल्यापर्यंत माहिती पोहोचली असं वाटतं मला. याच्यात मला पूर्ण कळलेलं नाही की सी मध्ये बाकी ज्यांनी मगाशीच आकडेवारी सांगितली होती तीच सांगितलं. माझा स्पेसिफिक प्रश्न असा होता की बजेट जर का सी बजेट असतं त्यांचं BSTचं, ते जर का ए बजेटमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे म्युन्सिपालिटीच्या मेन बजेटमध्ये, तर त्याचा आर्थिक इम्प्लिकेशन किती आहे, बोजा किती आहे आणि तो बोजा तुम्ही पेलवू शकाल का, ह्याचं उत्तर मिळालं नाही. एनिवे, बोजा पेलवायचा नाही, बोजा BMCला पेलवायचा. पास ऑन करताय तो BMC ला BMC वर पेलवायचा. करताय. म्हणजे मूळ त्याचा मुद्दा अर्थ आहे तिथे असं पण आहे शेवटी की ज्या BMC मातृसंस्थेकडे तुम्ही जाणार आहात ती तुमचा बोजा पेलण्यासाठी निश्चित आहे की सक्षम नाही? आहे का? निश्चित सक्षम आहे. जी म्हणजे शेवटी सक्षम आहे की नाही त्याच्यापेक्षा ती त्यांची जबाबदारी आहे की नाही हे महत्वाचं आहे. अगदी, कारण अगदी. मुंबईच्या नागरिकांना सार्वजनिक बस सेवा पुरवणं
हे त्यांचं काम आहे. काम आहे. आणि अगदी. ती गेली अनेक वर्ष ते करतायत. आणि मी मगाही सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत त्याची गरज भासत नव्हती, कारण की तिकडून वीज पुरवठ्यातून पैसे येत होते. आता जो डेफिसिट झालेला आहे तो डेफिसिट कसा, कारण की आम्हाला दरवर्षी त्या 2000 कोटी रुपयावरती 250 कोटी रुपयाचं व्याज द्यावं लागतं. हा व्याजाचा बोजा नाहक आमच्या डोक्यावरती सारखा सारखा येतोय. त्याचबरोबर फक्त 125 कोटी रुपये आम्हाला तिथून अगदी. मिळतात. देशपांडे साहेब, वीज पुरवठा निर्णायक विभागामध्ये. भूमिका अपेक्षित आहे आता तुमच्याकडून. तुम्हाला मगाशी मी प्रश्न विचारला होता की तोडगा काय काढता येईल, तोडगा आणि याच्यावर त्यानंतर पुढचा प्रश्न मग दाते साहेबांना असेल. तोडगा याच्यावर हाच काढता येईल की याचा एक सगळा ओव्हरऑल अभ्यास होणं आवश्यक आहे आणि तो तज्ज्ञांकडनं होणं आवश्यक आहे. राजकीय पक्षांनी याच्यात फक्त राजकीय धुळफेक करून काही होणार नाही किंवा दोषारोप करून होणार नाही. ऑब्जेक्टिव्हली तज्ज्ञांनी ह्याचं, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, कारणं काय आहेत पहिलं डायग्नोसिस करा, तरच तुम्हाला ट्रीटमेंट त्याचा योग्य देता येतील. तर त्यामुळे ह्याच्यावर जी वेगवेगळी जी कारणं आहेत की बाबा आज ऑपरेटिंग रेशो, शेवटी ट्रान्सपोर्ट कंपनी असल्यावर तुम्हाला ऑपरेटिंग रेशो जो आहे पॅसेंजर्सचा तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. आज माझ्याकडनं गेलेले पॅसेंजर्स माझ्याकडे परत कसे येऊ शकतील हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी मग तुमची रोड कन्स्ट्रक्शन, मगाशी दातेसाहेब जे म्हणाले त्याप्रमाणे, तुम्ही प्रायव्हेट व्हेकल्सची एंट्री तर थांबवू शकत नाहीयेत आज, पण त्याच्यासाठी बीएसटीसाठी वेगळे लेन्स करू शकता का? दिस इज द मेन नाही, चॅलेंज. पण दुर्दैवानं होतं काय मुंबईमध्ये की त्या तशा लेन केल्या जातात आणि थोड्या दिवसांनी त्याचं पालन करणं बंद होऊन जातं. हा कंप्लायन्सचा प्रश्न आहे. तर त्यामुळे हा कंप्लायन्समध्ये कोण कमी पडतं, ती जबाबदारी कोणाची आहे ते त्याचं उत्तरदायित्व ठेवलं पाहिजे. तर त्यामुळे हा सगळाच व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. हाऊ डू यू ॲडमिनिस्टर, हाऊ डू यू प्लॅन आपण आणि हाऊ डू यू पटकन एक्झिक्यूट. आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलोय, त्यामुळे आता छोटी छोटी उत्तर अपेक्षित आहेत आपल्या सगळ्यांना. मी आता या निमित्तानं दातेसाहेबांना चर्चेत सहभागी करून घेताना प्रश्न विचारतो. तुमच्या लेखी तोडगा काय, कृपया थोडक्यात सांगा. मग पुढे आपण रमाकांत बने यांना पुढचा प्रश्न विचारणार आहोत. नाही, बस रायडरशिप वाढवणं हे काय, म्हणजे लोकांना विचित्र वाटेल, परंतु डॉक्टर एस के मोडक हे इकॉनॉमिस्ट आणि सिडनॅम कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते आणि इज अ व्हेरी गुड ट्रान्सपोर्ट इकॉनॉमिस्ट. आता ते 90च्या जवळ आहेत. त्यांचं म्हणणं बस फेअर शुड बी रिड्यूस्ड, आणि इज इज नॉट अ लेफ्टिस्ट, ही इज अ व्हेरी सेन्सिबल, ऑलमोस्ट अ बीजेपी सपोर्टर. त्यांचं म्हणणं आहे की रिड्यूस करायला पाहिजे, सो द बस रायडरशिप विल गो अप. म्हणजे इट्स व्हेरी. नाही, पण मग हा जो तर्क असतो दातेसाहेब, त्याचाही या निमित्तानं खुलासा करा की जर प्रवासी संख्या वाढवण्यासाठी तिकीट कमी केलं, सेवेचा दर कमी केला, तर वाढीव प्रवासी येतील का? कारण आजच्या घडीला मुंबईत पैसा हा विषय आहे असं मला वाटत नाही, वेळ हा सगळ्यात मोठा विषय आहे. नाही, बरोबर आहे. नाही, शिवाय दुसरं रेव्हेन्यू रेस करण्याकरता पार्क कार्स वगैरे वर्ल्ड ओव्हर दे आर हेवीली टॅक्स्ड, पार्किंग ऑन रोड्स. आणि आता अल्टामाउंट रोडचे जे रेसिडेंट्स आहेत ते कार पार्किंग करतात, दे आर रिफ्युजिंग. म्हणजे दॅट इज द रिचेस्ट स्ट्रीट इन इंडिया, जिथे अंबानी राहतात आणि म्युनिसिपल कमिशनर बाजूला राहतात, तिथे फुटपाथ नाही. म्हणजे बेसिक सर्व्हिसेस बीएमसी डज नॉट गिव्ह. हाऊ कॅन, दॅट इज द वे दे अप्रोच कम्युटर्स इन अगदी. जनरल. रमाकांत बने, आपल्याकडून तुमच्या लेखी असं उत्तर अपेक्षित आहे की बीएमसी जर समजा खरोखरच किमान ना नफा ना तोटा या तत्वावर चालवायची असेल तर काय करता येईल? आगारांच्या रिकाम्या जागांचा विकास हा एक मुद्दा मध्यंतरी येऊन गेला. आगारांच्या ठिकाणी हेलिपॅडची एक संकल्पना येऊन गेली. गोष्टी ऐकायला खूप मिळतात, प्रत्यक्षात काही येताना दिसत नाही. खरं आहे की आम्ही सुद्धा अशा संघटनेच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगितल्या, ज्याचा आता मगाशी उल्लेख झाला की एक डेडिकेटेड लाईन होऊ शकते का, कारण ही फीडर सर्व्हिस आहे, त्याप्रमाणे त्यांना ते योग्य प्रकारचं जर हे देऊ शकलं आणि जास्तीत जास्त उपयोग हा जर पब्लिक ट्रान्सपोर्टचा केला गेला तर एका बाजूला ही योग्य प्रकारची सेवा आणि योग्य प्रकारे चालू शकेल. पण याच्यासाठी जी विचार, म्हणजे जसं मगाशी सांगितलं की खरं आहे, याच्यामध्ये ज्या लोकांनी तज्ज्ञ म्हणून हे सगळे भूमिका मांडायला पाहिजे आणि ती इम्प्लिमेंट करायला पाहिजे, त्याचा कुठेतरी अभाव, नियोजनाचा अभाव आणि ते करण्यामागचं जे सगळं आहे, कारण ज्यांना हे कळायला पाहिजे त्यांना ह्याच्यामध्ये रस नाहीये. तुम्ही जो लास्टला प्रश्न उपस्थित केलात त्याच्यामध्ये जास्त रस आहे की बीएसटीची ही जी काही भरपूर प्रॉपर्टी आहे ती विकण्यासाठी, ते करण्यासाठी काय करायचं, हा मोठा त्यांच्या प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं ही आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वबळातून ही प्रॉपर्टी निर्माण केलेली आहे, ते विकण्यापेक्षा योग्य नियोजन केलं, कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन किंवा वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मत घेऊन आणि संघटनेचं मत घेऊन जर हे प्रकार केले तर ही जी बीएसटीची सेवा आहे, जी जगामध्ये सगळ्या सर्वमान्य केलेली आहे, जिचा काही काळामध्ये मध्ये चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे प्रॉब्लेम झाला, पण ही एकमेव संस्था अशी आहे की ती पुन्हा उभारी घेऊ शकते.
मात्र इथे नियोजनाचा अभाव अगदी आणि ज्या अगदी- पद्धतीने अगदी या या सगळ्या मुद्द्यावर दाते साहेबांना बोलायचं आहे, मात्र चर्चेची वेळ आपली संपत आली आहे. मी जाता जाता आत्ताच्या घडीला मुंबई महानगर पालिका आयुक्तांचा बेस्टच्या पुनरुज्जीवनासाठी काय प्लॅन आहे, त्यांची काय योजना आहे, याचे काही मुद्दे माझ्या हातात आहेत. तेवढे आपल्या सर्व प्रेक्षकांच्या साठी आणि या निमित्तानं होणाऱ्या प्रबोधनाच्या साठी मांडू इच्छितो. महानगरपालिका आयुक्तांचा पहिला प्रस्ताव असा आहे की खासगी बसेस या बेस्टला अधिकाधिक उपलब्ध करून द्याव्यात. दुसरा मुद्दा त्यांचा असा आहे की बसच्या मार्गांची पुनर्रचना व्हावी. बस सेवा ही त्या संख्येने ज्या चालवली जाते त्या बसेसची संख्या कमी करावी. आणि त्याच्यानंतरचा एक त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे की 20 सीटरच्या छोट्या बसेस मुंबईत चालवाव्या, जेणेकरून वाढत्या ट्रॅफिकमध्ये त्या बसेस अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकतील. त्या पुढचा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे जो मगाशी दाते साहेबांनी सांगितलेल्या मुद्द्याला थोडासा विपर्यस्त आहे. ते महानगरपालिका आयुक्त असं म्हणतात की 2 रुपयांनी भाडं वाढवलं पाहिजे. इतकंच नाही तर आनंद यात्री सारखी जी काही स्कीम आहे तीही रद्द करा. स्कूल बस यांचं भाडं, यांची रक्कम वाढवा आणि बहुतेक महागाई भत्त्याला आता गोठवण्याची गरज आहे. इतकंच नाही तर अनावश्यक पदं ही आता काढून टाकली पाहिजेत. अत्यंत थोडक्यात सुनील गणाचार्य यांनी या प्रकारचा प्लॅन, अशी योजना बेस्टचं पुनरुज्जीवन करू शकते का? महापालिका आयुक्तांनी ही जी काही आर्थिक काटकसरीच्या योजना बेस्ट समितीसमोर आणल्या होत्या ह्याच्यावरती जवळजवळ 3-4 मिटिंगामध्ये डिटेल चर्चा झाली. आता त्यांचा मुद्दा असा आहे की खाजगी कंत्राटदारांच्या बसेस इथे आणणं. तर खाजगी कंत्राटदारांच्या बस आणल्यानंतर त्या बेस्टचं किती हे सेव्ह करू शकतील रक्कम. सध्या BSTचं जो खर्च आहे 1 किलोमीटर मागे हा 105 रुपये पर किलोमीटर खर्च आहे आणि आपलं जे उत्पन्न आहे ते फक्त 60 रुपये पर किलोमीटर उत्पन्न आहे. म्हणजे जवळजवळ 45 रुपयाचा गॅप 1 किलोमीटर मागे आहे. आणि तो गॅप भरून काढण्यासाठी खाजगी कंत्राटदाराच्या जर बसेस आल्या तर त्या 52-54 रुपये पर किलोमीटर मिळतील. त्याच्यामध्ये त्यांची बस, त्याचा मेंटेनन्स, त्यांचा ड्रायव्हर आणि सगळंच. फक्त BSTचा कंडक्टर त्याच्यावरती राहील. आता ह्या कंडक्टरचा वेतनाचा खर्च त्या 52 रुपयामध्ये ऍड करावा लागेल. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च ऍड करावा लागेल आणि जे आमच्या इतर खर्च आहे म्हणजे जसं कर्ज काढलेली आहेत, देणी आहेत, हा जर सगळा ऍड केला तर सुमारे 95 रुपये आम्हाला खर्च येऊ शकेल खाजगी कंत्राटदाराच्या बस चालवल्यावरही. त्यातही सगळ्या बसेस खाजगी कंत्राटदारांच्या घ्यायच्या नाहीत. सुरुवातीला 400 आणि नंतर 1200. त्यामुळे फक्त 18 कोटी रुपयाची बचत होऊ शकेल असं त्यांनीच मांडलेलं याच्यावरून आलेलं आहे. त्यामुळे तो तुमच्या ठरेल मुद्दा असं वाटत नाही. तुमच्या भूमिकेनुसार काही नवीन मुद्दे या चर्चेत आलेले आहेत, मात्र कालमर्यादेअभावी आपल्याला थांबावं लागतंय. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. जाता जाता संप हे असं हत्यार असतं जे कसं वापरायचं ते संपकर्त्यांना कळलं पाहिजे. ते कुठे वापरायचं, किती ताणायचं याच्या बाबतही संघटनांमध्ये स्पष्टता असली पाहिजे. शेवटी हे हत्यार दुधारी आहे, ते चालवणाऱ्यावरच उलटू शकतं. तेव्हा आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.